नमस्कार मित्रांनो, मी आस्तिक साबळे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर महिलांचे आधार हे बँकेला सीडिंग नाही आहेत, म्हणजेच बँकेला लिंक नाही आहेत आणि त्यामुळे भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत. आज आपण या व्हिडिओमध्ये तुमचं आधार कार्ड बँकेला सीडिंग म्हणजेच बँकेला लिंक कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरती करायचं आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला npci.org.in या वेबसाईटवरती लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं कन्झ्युमर म्हणून ऑप्शन येते, त्या कन्झ्युमर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्याच्या नंतर भारत आधार सीडिंग इनेबल बेस याच्यावरती क्लिक करायचं. मित्रांनो, तुम्हाला याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो. तर तुम्ही याच्यावरती भारत आधार सीडिंग इनेबल याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला थोड्या वेळाने असा काही लोड खाऊन इंटरफेस येईल. इंटरफेस आल्याच्या नंतर इथं रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग असं म्हणून इथं तुम्हाला वरी ऑप्शन आलेलं आहे. तेवढं ऑप्शन आल्याच्या नंतर तुम्हाला खाली इंटरव्ह्यूवर आधार नंबर आलेला आहे. तिथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. तुमचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग डी सीडिंग. तर मित्रांनो, तुम्हाला इथं सीडिंग म्हणून क्लिक करायचं आहे. डी सीडिंग नाही करायचं, आपल्याला सीडिंग करायचं आहे. सीडिंग केल्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली तुम्हाला सिलेक्ट युअर बँकमध्ये तुम्हाला इथं खाली बँक सिलेक्ट करायची तुमची. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं बँक सिलेक्ट, इथं बँक तुम्ही इथं टाईप करायचं आहे. बँक टाईप केल्याच्यानंतर खाली तुम्हाला बँक येते. तर इथं तुम्ही पाहू शकता इथे बँक आलेल्या आहेत. कोणते बँक आले आहेत मित्रांनो, इथं काही 3-4 बँकच दाखवत आहेत. आणखी तुमच्या ह्या वेबसाईटवरती आणखी बँक ॲड होणार आहेत मित्रांनो. तर तुमची बँक नसेल तर इथं तुम्ही काही 2-3 दिवस थांबून तुम्ही परत याच्यावरती क्लिक करू शकता. तिथे बँक सिलेक्ट करू शकता. बँक सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला खाली इथं सीडिंग टाईप आलेला आहे. खाली सीडिंग टाईप आलेला आहे. फ्रेश सीडिंग म्हणजे तुम्ही जर आता पहिल्यांदाच जर तुम्ही हे आधार सीडिंगसाठी पाठवत असाल आधार नंबर हा, तर इथं फ्रेश सीडिंग म्हणजे तुम्ही लगेच आत्ता जे करत असाल त्याच्यासाठी आहे. मुवमेंट विथ इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट खाली दिलेला आहे. मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक अकाउंट. तर इथं तुम्हाला मित्रांनो फ्रेश सीडिंग करायचं आहे पहिल्यांदाच तुम्ही करत असाल तर. तिथं खाली तुम्हाला खाली आल्याच्या नंतर इथं अकाउंट नंबर दिलेला आहे. तुम्हाला इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे. अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर तो परत खाली कन्फर्म म्हणून अकाउंट नंबर परत टाकायचा आहे. तो टाकल्याच्या नंतर इथं खाली तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहे. तिथं ऑप्शन इथं राईट करायचं आहे. राईट केल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर इथं तुम्हाला जो काही कॅप्चा आहे तो खाली इथं कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, इथं कॅप्चा टाकून घेतोय मी मित्रांनो. कॅप्चा टाकून घेतला आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथं प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला पुढं जी काही माहिती ते सांगते तुम्हाला ती भरायची आहे. काय नाही, फक्त थोडंसं तुम्हाला एक पेज येईल. त्या पेजवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बॉक्सवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खाली पुढं जे सांगते तुम्हाला भरायचं आहे. ते केल्याच्या नंतर जर तुम्हाला आधार सीडिंग चेक करायचं तुमचं कोणत्या बँकेला चेक होणार आहे तर इथं तुम्हाला इथं रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगवरती क्लिक करायचं आहे आणि गेट आधार मॅपिंग हिस्ट्री, गेट आधार मॅप्ड स्टेटस, चेक युअर सर्वाय स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. चेक युअर सर्वाय स्टेटसवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीने चेक युअर सर्वाय स्टेटस. इथं तुम्ही सर्वाय स्टेटस पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथं गेट आधार मॅप्ड स्टेटस म्हणजे तुमचं जे काही आधार आहे ते कोणत्या बँकेला लिंक आहे तुम्ही ते ह्याच्यावरून क्लिक करू शकता. गेट आधार मॅप्ड स्टेटस. इथं तुम्हाला आधार नंबर टाकायला सांगितलं. इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथं चेक स्टेटसवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता की तुमचं बँक जे काही आधार कार्ड आहे ते तुमचे कोणत्या बँकेला लिंक झाले आहे ते पाहू शकता. मित्रांनो, महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता हा. तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.